अमेरिकेतील एका कोर्टरूममध्ये घडलेला हा प्रसंग आजही माणुसकीचा एक उत्कृष्ट नमुना मानला जातो। एका 15 वर्षांच्या मुलावर आपल्या आजारी आईची भूक भागवण्यासाठी पाव आणि चीज चोरल्याच्या आरोपाखाली खटला भरण्यात आला होता। जेव्हा हा खटला न्यायाधीशांसमोर आला तेव्हा त्यांनी केवळ कायद्याचा कीस न पाडता त्यामागची सामाजिक परिस्थिती समजून घेण्याला प्राधान्य दिले। न्यायालयात जेव्हा मुलाला त्याची बाजू मांडायला सांगितली तेव्हा त्याने रडत सांगितले की त्याची आई खूप दिवसांपासून आजारी आहे आणि घरात अन्नाचा कणही नव्हता। तिला काहीतरी खाऊ घालण्यासाठी पैसे नसल्यामुळे त्याला हे पाऊल उचलावे लागले। मुलाचे हे प्रांजळ उत्तर ऐकून कोर्टात उपस्थित असलेले सर्वजण क्षणभर स्तब्ध झाले। या प्रकरणावर निकाल देताना न्यायाधीशांनी अत्यंत महत्त्वाचे मत मांडले। त्यांनी नमूद केले की जर एखाद्या 15 वर्षांच्या मुलाला आपल्या आजारी आईसाठी अन्न चोरावे लागत असेल तर तो त्या मुलाचा वैयक्तिक गुन्हा नसून संपूर्ण समाजाचा सामूहिक पराभव आहे। न्यायाधीशांनी केवळ मुलाला दोषमुक्त केले नाही तर माणुसकीचा प्रत्यय देणारा एक वेगळाच दंड सुनावला। त्यांनी कोर्टात उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला, ज्यामध्ये ते स्वतःही सामील होते, $5 दंड ठोठावला। हा दंड अशा समाजात राहिल्याबद्दल होता जिथे एक मुलगा भुकेने व्याकुळ होता, तसेच ज्या दुकान मालकाने त्या मुलाच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले त्याला न्यायाधीशांनी $1000चा दंड ठोठावला। दंडापोटी जमा झालेली सर्व रक्कम त्या मुलाला त्याच्या आईच्या औषधोपचारासाठी आणि अन्नासाठी देण्यात आली। कायद्याच्या चौकटीत राहूनही न्यायाधीशांनी दिलेल्या या निर्णयामुळे केवळ त्या मुलाचे आयुष्य सावरले नाही तर जगासमोर माणुसकीचा एक मोठा संदेश गेला। ही घटना आजही आपल्याला आठवण करून देते की गरिबी माणसाला हतबल करू शकते, पण समाजाने दाखवलेली थोडीशी संवेदनशीलता एखाद्याचे आयुष्य बदलू शकते। अशा नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी।